आपण भेटलोय हो, आणि कुठल्या धड्याबद्दल आपण काय बोललोय जरा आठवतंय का तुम्हाला? तुम्ही एकाच वेळेला खूप अभ्यास करता वेगळ्या वेगळ्या धड्यांचा, म्हणून मी मुद्दाम विचारते की तुमच्या लक्षात आहे का की मी तुम्हाला भेटले तेव्हा आपण कुठला धडा घेतला होता? अरे बापरे, काय कठीण प्रश्न विचारलाय, आमच्या काही लक्षात नाही. आम्ही सकाळी काय खाल्लं ते आम्हाला दुपारी लक्षात नाही. तुम्ही आम्हाला मागच्या वेळेला काय शिकवलं, काय विचारताय तुम्ही? दोनूसा मेंदू आहे आमचा, काय काय भरलंय त्याच्यामध्ये. आता कसं काय आता आम्हाला आठवणार मागच्या वेळेला आपण कुठला धडा घेतला होता? असं वाटतंय का तुम्हाला? अणूचे अंतरंग. बापरे, तुम्हाला खरंच लक्षात आहे. म्हणजे तुमच्या छोट्याशा मेंदूमध्ये सगळं फिक्स झालंय. आपण मागच्या वेळेला जे बोललो ते तुम्हाला सगळं आठवतंय याचा अर्थ. क्या बात आहे, शाबाश, मस्तच. मग आता मला सांगा, त्या धड्यामध्ये आपण काय काय बोललो? भरपूर काय काय बोललो होतो. अणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, असं भरपूर काय काय बोललो होतो आपण. जे जे आठवते ते सांगा, मग जाणारच आहे आपण. पीपीटी ऑन करू, मग अभ्यास करू, ते करणारच आहे. थोडस तुमच्या काय लक्षात येईल जरा सांगा ना मला, म्हणजे मला मज्जा करता येईल की तुम्हाला आणखी मला प्रश्न विचारता येतील त्याच्यावरती. कन्या आश्रम स्कूल तुम्हाला माझा आवाज होतोय का मुलींनो? चला मी प्रश्न विचारला, असं उत्तर द्या मला. अणू म्हणजे काय? अणू अणू म्हणजे काय सांगा, मला सांगा. एकमेकीने नका सांगू मुलींनो, मला सांगा. मला अभ्यासाव्यतिरिक्त काही बोलणार असाल तर मी तुमचा माईक बंद करते, मला ऐकू नाही येते. अणू म्हणजे काय पटकन सांगा. मूलद्रव्यांचे लहान लहान कण म्हणजे अणू. बरोबर, मूलद्रव्यांचे छोटे छोटे कण म्हणजेच अणू. मग हे संयुगांमध्ये पण असतात का अणू? ताई तू तिकडेच ये, माई जवळच उभी राहा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. म्हणजे ऍटलिस्ट एका तरी शाळेतला एकतरी मुलगा माझ्याशी बोलतोय असं मला वाटेल. बाकी सगळ्यांना कदाचित माईक लांब आहे. पण हे काय शहादा इथली ती ताई जी आली होती ना, ये का जरा माईक जवळ. तू आता मला उत्तर दिलंस ना की एखाद्या मूलद्रव्याचे छोटे छोटे कण म्हणजे बरोबर. मग असे संयुगाचे पण असतात का? संयुगांचे पण छोटे छोटे कण असतात का? मॅडम आम्ही मागच्या तासाला नव्हतो. बर, हरकत नाही. मी तेच विचारते, तुम्हाला ऐकू येतंय का, नेटवर्क बरोबर आहे का, म्हणजे तुम्हाला समजते का नाही हे मी विचारते. बाकी काही प्रश्न नाही. तर तुम्हाला पुढचे प्रश्न कळतील. आपण मागचे रिव्हिजन करूच. जसे तुम्ही सांगितलं मूलद्रव्याचे छोटे छोटे कण असतात, तसेच संयुगांचे पण छोटे छोटे कण असतात का, हा प्रश्न आहे. हो करेक्ट, तिने सांगितलं हो. आता सगळ्यांनी माईक बंद करा आणि मीच माझा माईक ऑन करते, म्हणजे मला सगळ्यांशी एकदाच बोलता येईल. चला आता तुम्हाला पीपीटी ऑन करून सगळ्या गोष्टी सांगते ज्या शाळा मागच्या वेळेला. टेन्शन घेऊ नका, आज आपण ठीक आहे. काही बोलायचं असेल तरच माईक ऑन करा. मी माझं थांबवेन, स्क्रीन शेअर केलं की मला तुम्ही दिसत नाही, मग ते मी थांबवेन आणि मग परत येईन. तुम्हाला काय बोलायचं असेल तर माईक ऑन करा, ठीक आहे. चला आपण जाऊया आपल्या धड्याकडे. धड्याचे नाव आहे अणूचे अंतरंग. म्हणजेच काय, अणूच्या मध्ये असलेले सगळे गमतीशीर आणि नवीन आणि वेगळे विषय. अणूच्या अंतरंगामध्ये काय आहे लपलेले हे शोधून काढायचं असेल तर हा धड्याचा अभ्यास करावा लागेल. तुम्ही मागच्या वेळेला मला सांगितलं होतं की चित्रात बघून काय दिसतंय, मध्यभागी काहीतरी आहे, बाजूला पण काहीतरी आहे, त्याच्यामध्ये पण काहीतरी आहे. हेच तर अणू आहे. म्हणजे अणूच्या रचनेमध्ये अणूचं तुम्हाला सांगितलं मी, काढणार आहे हायड्रोजनचा एक अणू. तुम्ही हेच काढणार ना. मध्यभागी एक असं केंद्रक, त्याच्या आजूबाजूला अशा कक्षा, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन. म्हणजेच आपल्या अणूच्या अंतरंगामध्ये आपल्याला अणूच्या रचनेबद्दल काही गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. पण ह्याची सुरुवात कुठून झाली? अणू म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला असलेल्या पदार्थांचं आपण निरीक्षण केलं तेव्हा कशापासून बनलं असेल रे, असं वाटतं ना आपल्याला. जसं की बिल्डिंग बांधताना, मी परत सांगते, बिल्डिंग बांधताना एकावर एक जशा आपण विटा लावतो तशाच एकावर एक आजूबाजूला अशा अणू अणू रेणू रेणू अणू रेणू एकत्र येऊन 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 ते पदार्थ बनतात.
आणि पदार्थ म्हणजे मॅटर, म्हणजेच काय, आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीचा बेस. कुठली पण गोष्ट घ्या, कापड घ्या, कागद घ्या, प्लास्टिक घ्या, काच घ्या, लाकूड घ्या, स्टील घ्या, सोनं घ्या, चांदी घ्या, काहीही घ्या, कोणताही पदार्थ ज्याला आपण द्रव्य म्हणतो ते द्रव्य अणूपासूनच बनलेले आहे. मग या अणूला जेव्हा आपण नीट समजून घेतलं तेव्हा हे समजायला लागलं की हा अणू कशाचा बनला असेल बरं. अणूची रचना कशी आहे, सगळ्या गोष्टी अणूपासून बनल्या. अणू कशापासून बनले याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा डाल्टनचा अणू सिद्धांत आला. अणू हा अविभाज्य आहे, समान घटकाचे अणू एकसारखे असतात, ते वेगवेगळ्या घटकाचे अणू त्यांच्यासारखे असतात, तुम्ही त्यांना बनवू शकत नाही, नष्ट करू शकत नाही, ते तुमच्या डोळ्याला दिसत पण नाही, आणि ते एकमेकांशी जेव्हा रासायनिक अभिक्रिया करतात तेव्हा पूर्ण संख्येच्या गुणोत्तरामध्ये करतात. म्हणजे 1:2, 2:3, 3:5 असे करतात. अर्ध्यास 2, अर्ध्यास 1:4 असे वगैरे करत नाही, पूर्ण संख्या असतात, अणू पूर्ण असतात म्हणून त्या पूर्णांक संख्या असतात, असा त्याचा अर्थ आहे. याच्यानंतर जे जे थॉम्सनचं अणुप्रारूप आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं आपण केक खातो ना, तो असा केक असतो बघा, खाली त्याला प्लॅस्टिक असतं, तो बन केक, आणि त्याच्यावरती मध्यवर्ती चेरी किंवा त्या अशा जेम्सच्या गोळ्या लावल्यासारखं असतात ना, तसं ते दिसतं. तर ह्या प्रारूपामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अणूमधल्या सगळे जे पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे जे काही धनप्रभार आहे, धनप्रभार म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, आता सगळीकडे असं पसरलेलं आहे, आणि त्याच्या मध्ये 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 ऋणप्रभार. ही रचना जी सांगितली गेली ती होती जे जे थॉम्सनचं अणुप्रारूप. आता हे असायला का सुचलं होतं, त्याच्या आजूबाजूला ऑब्व्हियसली तो इंग्लिश माणूस होता, म्हणजे इंग्लंडचा होता. जे आपण आजूबाजूला बघतो त्याच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये फिट असतात आणि त्याच आपल्याला कुठेतरी आपण वापरून बघतो. आजूबाजूला ज्या पदार्थ खाण्यापिण्याचे वापरण्याचे, केक दिसला तर विचार केला असा असेल का बरं आपला ऍटम, पॉझिटिव्ह मध्ये निगेटिव्ह, काय हरकत नाही ना, माहितीच नाही कोणाला, काहीतरी ते डोकं चालवायला सुरुवात केली पाहिजे, त्याच्यामधनं शोध तयार होतात वेगवेगळे. मग ह्या अणुप्रारूपाची जेव्हा कल्पना आली तेव्हा त्याच्यावर ते ऑब्जेक्शन घेण्यासाठी रुदरफोर्ड नावाचा एक दुसरा सायंटिस्ट होता, तो त्याचा अभ्यास करत होता. त्याला काही गोष्ट पटली नाही. हे आणि हे 18व्या शतकामध्ये झालं. डाल्टनचा अणु सिद्धांत आणि जे जे थॉम्सनचा अणुप्रारूप हे दोनही 18व्या शतकामध्ये आले, म्हणजेच 18व्या शतकाच्या शेवटी आले ह्याच. आणि डाल्टनचं 18व्या शतकाच्या सुरुवातीला होतं, याने 18व्या शतकाच्या शेवटी हे सांगितलं. का बरं, आपल्या अणूच्या रचनेमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे हे डाल्टनच्या याच्यामध्ये कुठेच आलेलं नाहीये. डाल्टनच्या अणु सिद्धांतामध्ये हे नाही आले की त्याच्यामध्ये धनप्रभार असतो, ऋणप्रभार असतो. हा शोध इथपर्यंत लागला, जवळपास त्याला एक ते शतक संपायची वाट बघावी लागली. म्हणजेच 18व्या शतकाच्या शेवटापर्यंत हे समजलं होतं की अणूमध्ये निगेटिव्ह पण आहेत आणि पॉझिटिव्ह पण आहेत. मग आता हे कसे असतील हा प्रश्न आला. ठीक आहे, म्हणजेच त्याच्यावरून त्याला तो केक बघितल्यावर सुचलं की बहुतेक कसाच असेल आपला ऍटम. चुकीचं आहे का काही? नाही ना, आपल्याला जे माहित नाही त्याच्यावरती आपण विचार करतोय ते चुकीचं नाहीये, पण ते इनकम्प्लीट आहे. मग त्याचा पुढचा टप्पा हा प्रयोग होता, रुदरफोर्डचा केंद्रकीय अणुप्रारूपाचा. हा जो प्रयोग होता हा आपण मागच्या वेळेला डिटेल मध्ये बोललो, बरोबर. मध्यभाग हा सोन्याचा पत्रा, हा दरवाजा, दरवाजाच्या मागे लीडचाच बॉक्स, दरवाजा पण लीड नावाचा एक मूलद्रव्य त्याचा असतो. हा बॉक्स पण लीड नावाचं जे मूलद्रव्य त्याचाच असतो, कारण हे मूलद्रव्य हे जे रेडिएशन आहेत ते शोषून घेते. आता इथून आलेले रेडिएशन ह्या दारावरती पडतील आणि शोषले जातील, तसं नाही व्हायला पाहिजे, म्हणून तिथे खड्डा केलाय, गोल रस्ता. इथून आलेले जे काही पार्टिकल्स आहेत ते सरळ जाणार पुढे. आता ह्या सोन्याच्या पत्र्याच्या आजूबाजूला त्याने काय लावल्यात, स्क्रीन लावल्यात, मुव्हेबल फ्लोरोसंट स्क्रीन. मुव्हेबल म्हणजे हलणाऱ्या, फ्लोरोसंट म्हणजे त्याच्यावर लाईट पडल्या की ते चमकतात, आणि स्क्रीन म्हणजे असे स्क्रीन आहेत त्या, जसं आपल्या टीव्हीची स्क्रीन असते तशी. आता त्याने एवढा परफेक्ट प्लॅन केला होता आणि त्याने सगळ्या गोष्टी मोजल्या. ह्या प्रयोगामध्ये सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की याने प्रत्येक कण मोजला, म्हणून त्याच्याकडे खूप मोठा असा डेटा आला, त्याच्यावरून त्याने त्याचे निष्कर्ष काढले. आता बघा, एक पार्टिकल, तो कोणता पार्टिकल आहे, तो आहे अल्फा कण. मुद्दाम का सांगते मी हे सगळं, हा काही गोष्टी आपल्याला माहिती नाहीत. अल्फा कण काय आहे? अल्फा कण म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेले
जे धनप्रभारित असे ऍटम मधले पार्टिकल्स असतात. एकच मिनिट. ओके, माझा आवाज येतोय तुम्हाला आता व्यवस्थित? हा, चला. तर त्याने काय सांगितलं की आपले जे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट म्हणजे असा एक मूलद्रव्य ज्याच्या स्वतःच्याच एका अणूमध्ये खूप शक्ती आहे, म्हणजे त्याच्यात खूप जास्त वजन आहे. मग हे एक्स्ट्राचं वजन, ही एक्स्ट्राची शक्ती त्याला सहन नाही करता येत. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की समजा एक प्लास्टिकची पिशवी आहे माझ्याकडे, ते आपण भाज्या आणतो ना, बटाटे टमाटे आणतो, त्या पिशवीमध्ये समजा मी कांदे आणि टमाटे भरले 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 भरले, एका विशिष्ट काळानंतर त्या पिशवीचं वजन धरण्याची क्षमता संपून गेली, ती फाटून जाईल रस्त्यातच, बरोबर. सगळे कांदे टमाटे खाली पडते. मग काय होईल? पिशवी म्हणाल बरं झालं, माझ्यावर फार ताण आला होता. सेम असंच होतं, जे आपले मूलद्रव्य आहेत ज्यांचं ऍटॉमिक मास खूप जास्त आहे, म्हणजे ज्याचं वजन खूप जास्त आहे केंद्रकामधलं, अशा मूलद्रव्यांना ते सहन नाही होत. एवढ्याशा जागेमध्ये एवढे कोंबले कोंबले कोंबलेत. काय कोंबले? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता हे आपल्याला माहिती. मग एवढ्या वस्तूंचं वजन त्याच्यामध्ये पेललं नाही, जर जागा एवढीशी आणि सगळ्या अशा दाटीवाटीने बसलेत, मग अशा वेळेला ते मूलद्रव्य काय करतं, ते सरळ त्या, जसं पिशवी फाटते की नाही आणि त्यातनं बाहेर पडतात वस्तू, तसंच त्या मूलद्रव्याच्या केंद्रकामधनं रेडिएशन्स बाहेर पडतात. ते 3 प्रकारचे असतात: अल्फा, बीटा, गेमा. गेमा ही एक रेडिएशन आहे, जसं आपल्या लाईट रेडिएशन आहेत ना, प्रकाशाच्या लहरी, तशा लहरी, आणि त्या खूप जास्त शक्तिमान असतात, त्याच्यातनं खूप शक्ती बाहेर पडते. दुसऱ्या असतात बीटा. बीटा हे निगेटिव्हली चार्ज असतात. आणि अल्फा, अल्फा वजनदार असतात आणि त्याचं वजन एका हेलियमच्या न्यूक्लियस एवढं असतं. आता हे सगळं तुम्हाला एक्स्ट्रा सांगायची गरज नाहीये, पण हे अल्फा कुठून आले? अल्फा कण म्हणजे तेच कण आहेत जे त्या मूलद्रव्यातनं बाहेर पडले. त्याला पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याला वजन आहे, म्हणून तर ते इकडे तिकडे पडलेले, ह्याच्यावरती जे काही लाईट पेटले असतील, इकडे पडल्या तिकडे पडल्या तिकडे पडल्या तिकडे पडल्या, ह्या सगळ्या लाईटांना त्याने मोजलं. कोणते कोणते लाईट कुठे कुठे किती किती पडले, ह्या सगळ्याचा नंबर त्याच्याकडे होता. आणि मग त्याच्यावरून त्याने त्याचं उत्तर सांगितलं की एवढ्या सगळ्या अल्फा कणांना इथे गेल्यानंतर त्यातले मॅक्झिमम सगळे, म्हणजे अधिकाधिक सगळे आरपार गेले त्या गोल्ड फॉईल. गोल्ड फॉईल पण एवढी जाड नव्हती, एकदम पातळ होती, अगदी एक पत्रा, एक एक अणूचा पत्रा कसा असेल इतकी आरपार, इतकी सरळ आणि आरपार दिसेल अशी, पण प्युअर सोन्याची होती. कारण त्याला प्रयोग करायचा होता ना की ऍटम्स कसे. मग त्या सोन्याच्या पत्र्याच्या आरपार खूप अल्फा कण गेले, याचा अर्थ असा आहे की त्या सोन्याच्या पत्र्याच्या मध्ये खूप जागा रिकामी, बरोबर. जागा रिकामी असेल तरच वस्तू आरपार जातात ना. मध्ये काही असेल तर अडथळा होतो, अडथळा होण्यासारखं काही नाहीये, म्हणजे खूप जागा रिकामी. काही जे अल्फा कण होते ते काही थोड्या अँगलने वळले, काही जे होते ते थोड्या जास्त अँगलने वळले, आणि 20,000पैकी एक जसा गेला तसा परत आला. म्हणजे 20,000 मधला एक अल्फा पार्टिकल जसा आपटला तसा तो परत आला. या सगळ्यातनं त्याचा निष्कर्ष असा होता की एखाद्या अणूच्या रचनेमध्ये खूप जागा अशी असते जी मोकळी असते, आरपार जाऊ शकते. मध्यभागी काहीतरी सॉलिड आहे, वजनदार आहे, आणि ते पॉझिटिव्ह आहे, कारण अल्फा पार्टिकल पॉझिटिव्ह आहे, आपटून परत आलाय, म्हणजे रिपेल झालाय. म्हणजेच इथला पॉझिटिव्ह आणि इथला पॉझिटिव्ह एकमेकांना आपटून हा परत गेलाय, म्हणजे इथे मध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच काय, ती जी केकची रचना होती ना, ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र आहे, हे असं नाही. मध्यभागी फक्त काहीतरी पॉझिटिव्ह आहे, बाजूला सगळं मोकळं आहे, म्हणजे तिथेच कुठेतरी इलेक्ट्रॉन असते असं त्याला वाटलं. कारण त्याच्या डोक्यामध्ये आपली सूर्यमाला होती. सूर्यमालेमध्ये कसं आहे, मध्यभागी सूर्य आणि आजूबाजूला सगळे कोण आहेत? ग्रह आपल्या आपल्या कक्षांमध्ये फिरतात, बरोबर ना. ही त्याची जी रचना होती, त्या रचनेमुळेच आपल्याला आता हे माहितीये की आपण जेव्हा एखादा अणूचं स्ट्रक्चर काढायचं म्हटलं किंवा त्याचं चित्र काढायचं म्हटलं, तर आपण मध्यभागी केंद्रक लिहिणार, काढणार, आणि आजूबाजूला कक्षा, आणि म्हणजेच हे बघा, ह्याच्या चित्रामध्ये इथे मध्यभागी ते ब्राऊन ब्राऊन डॉट आहेत ना,
ती केंद्रक आहेत. आणि आजूबाजूला जे गोल गोल वर्तुळ आहेत त्या त्याच्या कक्षा आहेत. खूप सारे अल्फा पार्टिकल आरपार गेले, कारण मोकळी जागा बघा ना किती येते, पिवळी पिवळी जागा मधली पांढरट पिवळी. आणि खूप कमी अंतराने इकडे तिकडे गेले, कारण ते त्या न्यूक्लियस वरती आपटून तिकडे गेले. म्हणजेच खूप छोट्या अँगलवर असा 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 पडलेला जो काही अल्फा पार्टिकल होता तोच जाणार, बाकी तर सगळे आरपार गेलेले. हाच प्रयोग खूप मोठा आणि महत्वाचा प्रयोग आहे, जो हे सिद्ध करतो की असे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र नाही आहेत, ते वेगळे वेगळे. मग आता ह्याच्यामधनं अणूच्या रचनेमध्ये दोन भाग असतात हे कळलं. एक असतं केंद्रक आणि दुसरे असतात आजूबाजूला फिरणाऱ्या कक्षांमधले इलेक्ट्रॉन. केंद्रकामध्ये काहीतरी आहे जे पॉझिटिव्ह, हे पण त्यातनं समजलं. आता ह्या सगळ्या रचनेमध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम असा होता की लोकांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. ह्या रचनेवरती इलेक्ट्रॉन असे असतात, प्रोटॉन इथे असतात, मध्येच असतात, ह्या सगळ्या याच्यावरती ते त्यावेळेचे असलेल्या सायंटिस्टनी ऑब्जेक्शन घेतलं. म्हणजे हा प्रयोग चुकीचा होता का? नाही. ह्या प्रयोगामधनं जे प्रश्न पडले ते लोकांनी विचारले, त्याच्याशिवाय नवा प्रयोग होत नाही. मी असं काम केलं म्हणून मला विचारलं, ह्यांना काही समजत नाही असं नसतं ते. मी हा जो काही प्रयोग केला त्याच्यातनं मला हे दिसलं, पण हे राहून गेलं. मग आता हे काय असलं पाहिजे, याच्यावर विचार करण्यासाठी नवीन प्रश्न यायला पाहिजे. आणि यालाच रिसर्च म्हणतात. सर्च म्हणजे शोधणे, रिसर्च म्हणजे पुन्हा शोधणे, दिलेल्या गोष्टीमध्ये नव्याने शोध घेणे. बरोबर. आता याच्यामध्ये काय झालं की ह्या सगळ्यामधनं प्रश्न असा निर्माण झाला की जर इलेक्ट्रॉन बाजूला फिरताय असं तुम्ही म्हणता, तर मग ते गोल 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 फिरून मध्येच पडले पाहिजे. कारण त्यावेळेला एक जो अभ्यास सुरू होता त्याच्यामध्ये चार्ज पार्टिकल्स त्यांची एनर्जी गमावतात, ज्याच्यावरती चार्ज आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे जे काही आहेत, असे जे काही धन प्रभारित ऋण प्रभारित जे काही पार्टिकल्स आहेत तुमचे, ते काय करतील, ते जर गोल फिरत असतील तर ते गोल फिरता 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 स्वतःची एनर्जी कमी 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 करत जातात आणि शून्य झाले की मध्ये येऊन पडतात. ह्याचं उदाहरण त्यांनी दिलं भवरा. भवरा आपण सोडल्यानंतर कसा गोल 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 फिरतो आणि पडतो, असंच इलेक्ट्रॉन पण गोल 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 फिरतील आणि केंद्रकात येतील. म्हणजेच पुन्हा असं चित्र होईल. केंद्रकामध्ये गोल फिरून आलेले इलेक्ट्रॉन घ्या किंवा तिथेच राहिलेले इलेक्ट्रॉन घ्या, एकत्रच आहेत ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ते असे नाही आहेत हे सांगण्यासाठी या प्रयोगामध्ये काही उत्तर नव्हतं. म्हणजेच ती ह्या प्रयोगातली त्रुटी आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर इकडे नाही. शिवाय याने सांगितलं होतं की आजूबाजूला कक्षा आहेत, पण त्या कक्षा काय आहेत, कसल्या कक्षा आहेत, अशा रचना असण्याची गरज काय, त्या कक्षांचं वैशिष्ट्य काय, ही कक्षा वेगळी, ती कक्षा वेगळी, ती कक्षा वेगळी, याच्यात वेगळेपणा कसा येईल, याच्याबद्दल पण त्यांनी काही सांगितलं नव्हतं. म्हणजेच काय, ह्या सगळ्या अणुप्रारूपामध्ये रुदरफोर्डच्या प्रयोगामध्ये त्याने केलेल्या गोष्टींचं उत्तर आपल्याला मिळालं, पण त्यातनं नवे प्रश्न निर्माण झाले. त्याचं उत्तर कोण देणार? नील्स बोर हा पुढचा माणूस होता ज्याने ती गोष्ट हातात घेतली आणि पुढे नेली. नील्स बोरने हेच डोक्यात ठेवलं की हेच ऍटॉमिक स्ट्रक्चर बरोबर आहे. मग प्रॉब्लेम काय होता? गोल फिरणारे ऍटम्स आणि त्या कक्षा. तुम्हाला त्यात काय एवढे, गोल फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्या कक्षा फिक्स आहेत, त्या कक्षा सोडून ते येऊ शकत नाही. झालं ना. असं 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 करून मध्ये पडायला रस्ता कापून यावं लागेल. रस्ता कापायची परमिशनच नाहीये. तुम्हाला तुमच्याच कक्षेत फिरायचंय, तुमच्याच कक्षेतनं तुम्ही फिरणार आणि तिथेच राहणार. तुम्ही कक्षा सोडून जाऊ शकत नाही. जसं तुम्ही आता तुमच्या 8वीच्या वर्गात आहे, तुम्ही 8वीचा वर्ग सोडून 5वीच्या वर्गात जाऊन बसू शकता का? तुम्ही 8वीचा वर्ग सोडून 10वीच्या वर्गात जाऊन बसू शकता का? नाही. तुम्हाला तुमच्याच वर्गात बसावं लागेल, कारण की ती तुमची कक्षा आहे. वर्ग सोडून जाणं शक्य नाही, कारण की ती तुमची एनर्जी लेवल नाही. म्हणजेच काय, प्रत्येक कक्षेमध्ये स्वतःची एक एनर्जी आहे आणि तेच त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच न्यूक्लियसच्या जवळचा एक छोटा वर्तुळ जे पहिली कक्षा, त्याच्यामध्ये समजा त्याची एनर्जी असेल 1, तर त्याच्यामध्ये तेच इलेक्ट्रॉन फिरतील ज्यांना तेवढ्या एनर्जीची गरज आहे, त्या लेवलला आहे. पुढची जी आहे लेवल 2 म्हणजे N2, मोठी कक्षा आहे, त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन मावतात. त्या 8 इलेक्ट्रॉनची सगळ्यांची एनर्जी सेम असेल, जी त्या कक्षेची एनर्जी आहे. समजा ती आहे 2, तर तिथे असलेल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनला 2 2 2 2 2 2 एवढी एनर्जी. कळलं? मग आहे कक्षा क्रमांक 3,
ती त्याच्याहून पण मोठी कक्षा आहे. म्हणजेच काय, त्या कक्षेमध्ये असलेली एनर्जी तिथे असलेल्या 18 इलेक्ट्रॉनला लागू होते. सांगायचा मुद्दा, प्रत्येक ऍटम मध्ये म्हणजे प्रत्येक अणूमध्ये मध्यभागी केंद्रक आहे, त्याच्या आजूबाजूला असलेल्या कक्षा हे त्याच्या एनर्जी लेव्हल आहेत, त्याचे ऊर्जा स्तर आहेत. एनर्जी लेव्हल म्हणजे ऊर्जा स्तर. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन गोल फिरून मध्ये येऊन पडले असं होणार नाही, ते त्यांच्याच रांगेत फिरत राहते. जसं आपल्या सूर्यमालेतले ग्रह 2-4 फेऱ्या मारून झाल्या आता सूर्यामध्ये जाऊन पडतो असं करतात का? नाही. हजारो वर्षापासून ते सूर्याच्या भोवती फिरतात, त्यांच्या कक्षांमध्ये फिरतात. त्यांना काही परिणाम झालाय का कशाचा? नाही. आपल्याही नंतर माहित नाही कधीपर्यंत सूर्य मध्ये राहणार आहे आणि आजूबाजूला सगळे ग्रह फिरत राहणार आहे, जोपर्यंत काही वेगळाच प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत. म्हणजेच काय, जोपर्यंत आपल्या आपल्या कक्षांमध्ये तुम्ही फिरताय तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्हाला कक्षा बदलायची असेल तर परमिशन आहे का? आहे ना. तुम्हाला आतून बाहेर, बाहेरून आत अशा उड्या मारता येतात. तुम्ही म्हणजे इलेक्ट्रॉन. आता हा इलेक्ट्रॉन इथं बाहेर आहे, त्याला इकडे किंवा इकडे उडी मारता येईल. त्याच्याकरता काय करावं लागेल, त्याला एनर्जी द्यावी लागेल किंवा एनर्जी घ्यावी लागेल. म्हणजेच काय, त्याला एनर्जीच्या त्याच्यामध्ये असलेल्या ज्या काही, समजा माझ्याकडे एनर्जी 5 आणि मला बाहेर जायचंय, तर मी काय करेन, एनर्जी घेईन आणि बाहेर जाईन. म्हणजे ती माझी एनर्जी वाढलेली आहे, बाहेरच्या कक्षेमध्ये फिरण्या इतकी माझ्याकडे एनर्जी आली, पण मला बाहेरून आत यायचंय, तर मी माझी एनर्जी कमी करेन आणि आत जाईन. म्हणजेच काय, एनर्जी देऊ किंवा घेऊ शकते मी आणि माझी कक्षा बदलू शकते. हे नील्स बोहरने त्याच्या स्थायी कक्षा अणुप्रारूपामध्ये सांगितलं की ह्या कक्षा स्थायी आहेत, त्या गोल फिरून कुठेतरी जॉईन होऊन मध्ये बदलून असं काही होत नाही, तर तिथेच असतात. हे त्याचं अणुप्रारूप आहे. आणि याच्यामध्ये आपल्या रुदरफोर्डच्या प्रयोगातल्या दोनही प्रॉब्लेमचं उत्तर सापडतं. म्हणून आपण जे आधुनिक किंवा करंट मॉडेल काढतो, म्हणजे जे काही आपण अणूच्या संरचनेचं चित्र काढतो, ते हेच आहे. आणि ह्या कक्षा गोल गोल आहेत. बघा, तुम्ही कधी अशी कक्षा एकमेकांना चिटकवलेली काढली आहे का? अशी कक्षा नसतेच, कारण त्या वेगळ्या वेगळ्या आहेत आणि प्रत्येकाची एनर्जी लेवल वेगळी आहे. मग त्याने त्यांना नावं दिली, KLMN म्हणजे 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने नावं दिली. आता पुढे, अणू हे पदार्थांचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, त्याच्यामध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन असतात. केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि आजूबाजूला इलेक्ट्रॉन फिरत असतात. एखाद्या अणूचं अणुवस्तुमान म्हणजे त्याचं वजन हे त्याच्या न्यूक्लियसमध्ये म्हणजे केंद्रकामध्ये असतं. केंद्रकामध्ये काय असतं, केंद्रकामध्ये सगळ्या जड वस्तू असतात, त्याच्यामध्ये आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. म्हणजेच काय, वजनदार वस्तू केंद्रकामध्ये, आणि इलेक्ट्रॉनला वजन नाहीये पण चार्ज आहे. कोणत्याही अणूमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन, म्हणून त्याचा इक्वेशन केलं त्याचं, तर त्याचं टोटल येते 0. म्हणजे चार्ज इज इक्वल टू 0. बरोबर. न्यूट्रॉनची संख्या प्रोटॉनची एवढी असते का? गरजेची नाही. बऱ्याचदा असते आणि बऱ्याचदा नसते. जेव्हा नसते तेव्हा ते आयसोटोप असतात, म्हणजे समस्थानिक असतात. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे सगळं आपण आता बोललो. बोहरच्या मॉडेलनुसार त्याचं वितरण सुद्धा आपण बघितलं. त्याचा अणुवस्तुमानांक, अणुअंक हे सगळं आपल्याला माहितीये. अणुअंक म्हणजे प्रोटॉनचा किंवा इलेक्ट्रॉनचा नंबर, आणि अणुवस्तुमान म्हणजे प्रोटॉनचा आणि न्यूट्रॉनचा ऍडिशन करून आलेला नंबर. अणुवस्तुमान ए ने लिहितात आणि अणु क्रमांक झेड फॉर झेब्रा त्याने लिहितात. आता वस्तुमान संख्या, न्यूट्रॉनची संख्या. आता हे कसं काढायचं, ह्याच्यानंतर अणूंचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कसं काढायचं, आणि व्हॅलेन्सी म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपण बघूया. व्हॅलेन्सी आपण इथे बघू आणि बाकीच्या 2 गोष्टी पुस्तकात बघू. व्हॅलेन्सी म्हणजे तुमच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत याच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला अष्टक पूर्ण करण्याकरता किती इलेक्ट्रॉनची गरज आहे. समजा आपण, एक मिनिट, मी जरा आता पेंट मध्ये जाते, मग तुम्हाला मला ती गोष्ट चांगली समजावून सांगता येईल. आता मी काढते एक क्लोरीनचा अणू आणि एक दुसरा मी काढला
हाइड्रोजनचा। अरे ऐसा नहीं करना था भाई। हा आहे क्लोरीन आणि हा आहे सोडियम, असं करूया आपण, ठीक आहे। चला आता आपण केंद्रक रंगवून टाकूया, म्हणजे टेन्शन नाही। हे याचं केंद्रक आणि हे याचं केंद्रक। आता आपल्याला इलेक्ट्रॉन रंगवायचे आहेत। पहिल्या ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? पहिल्या कक्षेत 2च असतात, याच्यात पण 2 आणि याच्यात पण 2। पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी 2चीच आहे, 2च्या वर इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये बसत नाही, ती कक्षा छोटी असते आणि त्याचं नाव आहे के शेल। के शेल त्याचं नाव आहे के के के। दुसऱ्या याच्यामध्ये समजा आता आपण हा म्हटला होता क्लोरीन आणि हा आहे सोडियम, तर क्लोरीनच्या दुसऱ्या याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत। 1 2 3 4 5 6 आणि 7। सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 8 ऍक्च्युली 17 आहे ना हे, म्हणजे अजून एक कक्षा। हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, बरोबर 17 आणि हे 11। क्लोरीन 17 आहे, हा मी त्यांचा अणु अंक लिहिते बरं का, आणि सोडियम आहे 11। ही कक्षा आहे के, दुसरी आहे एल। ह्याच्या के कक्षेमध्ये 2 आहेत, याच्या पण एल मध्ये 8 आहेत, कारण एल दोघांमध्येही भरलेले आहेत। कसे आले सगळं सांगेन, तुम्ही फक्त आता बघा। हे झाले 8। आणि आता आपल्याला काढायची तिसरी कक्षा, ही आहे त्याची बाह्यतम कक्षा, आणि मी सगळ्यात मोठी काढतेय, कारण याच्यामध्येच आपल्याला आता सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, ठीक आहे। याचा मी रंग पण बदलते, रंग करते हिरवा। तशीच सोडियमची सुद्धा बाह्यतम कक्षा आणि थोडी मोठी करणार आहे, कारण सोडियम हा मोठाच असतो क्लोरीनपेक्षा। आता बाह्यतम कक्षा म्हणजे व्हॅलेन्स शेल, क्लोरीनच्या वैलेंस शेल मध्ये बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन है। एक, अरे अपने को सर्कल नहीं चाहिए, अभी ब्रश चाहिए। 1 2 3 4 5 6 आणि 7। हे झालं क्लोरीन। आणि सोडियमच्या बाबतीत तर मजा अशी आहे, सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे। प्रत्येक अणूला त्याच्या आयुष्याचं ध्येय गाठायचं असतं, ते म्हणजे आयुष्यामध्ये त्यांना अष्टक पूर्ण करायचंय। अष्टक म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे। ह्याला कितीची कमी आहे? याच्यामध्ये 7 आहेत। हे आपण कसं लिहिणार बघा, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, मग आपण लिहिले 2। दुसऱ्यामध्ये किती असतात? 8। त्याची कॅपॅसिटी तेवढीच आहे, त्याच्याहून वर जाऊ शकत नाही। 2 आणि 8 झाले 10, उरले किती? 7। ही झाली त्याची रचना, म्हणजे इलेक्ट्रॉनची संरचना। सोडियमच्या बाबतीमध्ये 11 कसं लिहिणार सांगा बरं तुम्हीच मला आता। पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1। याला याचं अष्टक पूर्ण करायचं असेल त्याला एकच इलेक्ट्रॉन पाहिजे, 7 आहेत, आणि याला याचं अष्टक पूर्ण करायचं असेल त्याला 1 इलेक्ट्रॉन द्यायला पाहिजे, कारण हे 8 आहेत। हा 1 इलेक्ट्रॉन तर जास्त झालाय कि अरे इसको मैं क्या करूं, किधर रखूं मैं इसको, मेरा अष्टक ऑलरेडी अंदर कंप्लीट हो गया था। इथे 8 आहेत ना ऑलरेडी, हा काय करू मी ठेवून एक्स्ट्रा। मग हा काय करतो, हा 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन टाकतो।
मग आता याची नवीन रचना काय होते? याची नवीन रचना होते 2 8, कारण 1 इलेक्ट्रॉन दिला. याची नवीन रचना होते 2 8 आणि 8, बरोबर ना? म्हणजेच दोघांचेही अष्टक पूर्ण झाले बघा, 8 झाले आणि याचे पण 8 झाले. पण या सोडियमच्या 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे आता ह्याच्या रचनेतला एक गायब झाला ना, मग त्याला काय म्हणायचं? Na+. आणि ह्याने एक घेतला, त्याला काय म्हणायचं? ठीक आहे. आणि ह्यांना आपण म्हणतो आयन्स. हे ऍटम्स नाही आहेत आता, हे झाले आयन्स. हे सगळं तुम्हाला समजलं का? आपण काय केलं? एखाद्या अणूचा आपल्याला अणू क्रमांक माहिती असतो की आपण काय करू शकतो? त्याची इलेक्ट्रॉन संरचना कशी असेल हे मांडू शकतो. ते मांडलं की आपण काय करू शकतो? त्याचं चित्र काढू शकतो, म्हणजे आकृती काढू शकतो की त्याच्या केंद्रकाच्या भोवती किती शेल असतील, प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील. ह्या रचनेमधनं आपल्याला हे समजतं की अणूच्या रचनेमध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत केंद्रक, मग आहेत कक्षा, मग आहे बाह्यतम कक्षा आणि बाह्यतम कक्षेमधले इलेक्ट्रॉन. याच्यावरती पुढचा प्रश्न आहे व्हॅलेन्स म्हणजे काय, म्हणजे संयोजन म्हणजे काय. एखाद्या ऍटमच्या म्हणजे अणूच्या अष्टक पूर्ण करण्याच्या स्थितीसाठी बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉनची गरज असते ती त्याची संयोजन. सोडियमला अष्टक पूर्ण करण्याकरता 1च इलेक्ट्रॉन द्यावा लागेल, म्हणून त्याची संयोजन आहे 1. मी ती आता लिहिणारे वरती लाल रंगाने. याची संयोजन आहे 1. क्लोरीनच्या अष्टक पूर्ण करण्याच्या स्थितीमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये त्याने घेतला आहे 1च इलेक्ट्रॉन, म्हणजे ह्याची पण संयोजन आहे 1. म्हणजेच आपल्या अणूच्या रचनेमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये अष्टक पूर्ण करायचं त्याला, बस हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय. मला 8 पाहिजे, 8 पाहिजे, 8 पाहिजे. 8 पूर्ण करण्याकरता त्याला काय करावं लागेल ते तो करतो. इलेक्ट्रॉन घेतो, देतो, शेअर करतो, काय वाटतं ते करतो, कारण त्याच्या आयुष्यात पाहिजे, स्टेबिलिटी पाहिजे. मग हा जो इलेक्ट्रॉन दिला किंवा घेतला हा किती आहे, म्हणजे 1 आहे, 2 आहे, 3, त्याच्यावरून त्याची संयोजन ठरते. आणि याला आपण इंग्लिशमध्ये बॅलन्सी म्हणतो, मराठीमध्ये त्याला आपण संयोजन म्हणतो. ठीक आहे. आणि ही प्रत्येक ऍटमची स्वतःची स्वतंत्र संयोजन असते. समजली का ही गोष्ट आतापर्यंत? अणूच्या रचनेमध्ये केंद्रक महत्वाचे, कक्षा महत्वाची, कारण कक्षांमध्येच इलेक्ट्रॉन आहे. बाह्यतम कक्षा खूप महत्वाची आहे, कारण त्याच्यामधल्या इलेक्ट्रॉनवरच ठरणार आहे की तो अष्टक पूर्ण करण्याकरता इलेक्ट्रॉन देईल का घेईल. बरोबर. जर इलेक्ट्रॉन घेतला तर तो काय होईल? निगेटिव्ह होईल, कारण की इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह असतो. 1 इलेक्ट्रॉन वाढला म्हणजे चार्ज वाढला, 1 निगेटिव्ह चार्ज वाढला. म्हणजेच आता ह्याचा 1 मायनस चार्ज वाढला. आणि किती इलेक्ट्रॉन घेतले त्याच्यावर त्याची संयोजन ठरते, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी ठरते. तसंच त्या अणूने इलेक्ट्रॉन दिले म्हणजे त्याचं अष्टक पूर्ण झालं, याच्यावरून त्याची संयोजन ठरते. ह्या सोडियमच्या बाबतीत 1 इलेक्ट्रॉन दिला आणि त्याचं अष्टक पूर्ण झालं. आधीच्या कक्षेमध्ये 8 ऑर्बिट होतेच ना, असं करून त्याने पण त्याचं स्थैर्य बनवलं आणि याने पण त्याचं स्थैर्य बनवलं. ह्या सगळ्यामधनं आपल्याला हे कळतं की अणूच्या रचनेमध्ये ह्या संरचनेचा काय भाग असतो ती आपण अशी मांडू शकतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन समजतं, बरोबर ना? आणि पूर्ण संयोजन आहे हे सुद्धा आपल्याला काढता येतं. हे समजलं? हायड्रोजनची 1, ऑक्सिजनची 2, कार्बनची 2, कशावरून आलं? किती दिले, घेतले, शेअर केले, म्हणजे एकमेकांना कॉमनली शेअर केले, याच्यावरूनच त्याची व्हॅलेन्सी ठरते. त्याच्या अलीकडे होते इलेक्ट्रॉनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण बघितलं की इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन आपण जे लिहिलं, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तेच 2, 8 असं लिहिणं म्हणजेच त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि
परमाणु संख्या, वस्तुमान संख्या, न्यूट्रॉनची संख्या म्हणजे काय? तुमच्या अणुक्रमांकामध्ये, अणुक्रमांक म्हणजे तुमच्या ऍटमचा ऍटॉमिक नंबर, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन. ठीक आहे. वस्तुमान म्हणजे काय? त्याच्या केंद्रकामधलं प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन. आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे काय? फक्त न्यूट्रॉन. न्यूट्रॉनच्या संख्येवरून तुमची समस्थानिक निश्चित होतात. बरोबर. आता समस्थानिक म्हणजे काय असतात? त्यांचं वजन वेगळं वेगळं असतं, पण तो अणू एकाच मूलद्रव्याचा असतो. जसं जुळे भाऊ असतात, एकसारखेच दिसतात, एकाच घरातनं आत येतात, बाहेर जातात, आपल्याला समजत नाही तो गेला का हा गेला, पण दोघं वेगवेगळे असतात ना. तसंच अणु वस्तुमानांकाच्या या फरकातनं म्हणजेच काय, समस्थानिकांमधनं आपल्याला हे कळतं की मूलद्रव्य एकच आहे, पण आहेत जुळे भाऊ किंवा तिळे भाऊ. का? त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. अशा पद्धतीने आपण आपल्या धड्यामध्ये आता काय काय बघितलं ते जरा एकदा बघू. अणुचा अंतरंग आपण हे सगळं टेबल मागच्या वेळेला सोडवलेलं होतं. बरोबर. त्याच्यानंतर आपण बघितलं की डाल्टनचा अणुसिद्धांत काय होता, बोहरचं मॉडेल काय होतं. नंतर आपण रुदरफोर्डचा प्रयोग बघितला. त्याच्यानंतर आपण बघितलं अणुची रचना आपण बघितली. आत्ताच प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन बद्दल आपण खूप काय काय बोललो. बोहरचं स्थायी कक्षा अणु प्ररूपप्रमाण बघितलं. केंद्रका बाहेरील भाग म्हणजे कोणता असतो? कक्षा आणि त्याच्यामधले इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन बद्दलची माहिती आपण बघितली. त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रॉनचं वितरण कसं करायचं, म्हणजे कॉन्फिगरेशन कसं लिहायचं. तर KLMN 1 2 3 4 अशा कक्षांची नावं आहेत आणि त्याचं एक सूत्र आहे. बरं, हे आपल्या PPT मध्ये आपण बघितलं नाहीये, पण त्याचं सूत्र आहे 2n². कितवी कक्षा आणि त्याचा स्क्वेअर केला, समजा हे 2 केलं तर 2 दुणे 4 अधिक 2 गुणिले 2 8, म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये 8च इलेक्ट्रॉन बसतात. असं तुम्ही तिसऱ्या चौथ्या कक्षेचं काढलं की तुम्हाला समजेल की प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात. हे कसं लिहितात? ACZ म्हणजे काय? कार्बन हे मूलद्रव्य, त्याचं वजन 12 आणि त्याचा संख्या त्याचा ऍटॉमिक नंबर 6. हे ही लिहिण्याची पद्धत असते. वजन जास्त असतं, त्याचा मान मोठा म्हणून ते वर जातं. ए संज्ञा Z असं लिहितात. संज्ञा म्हणजे त्या एलिमेंटला रिप्रेझेंट करणारा एखादा छोटा अल्फाबेट असतो. ABCD असं आपण म्हणतो ना, तसं त्या मूलद्रव्याला ओळखणारा एखादा अल्फाबेट टाकतात. बरोबर. जसं हायड्रोजनला H लिहितात, क्लोरीनला Cl लिहितात, सल्फरला S लिहितात. हे सगळं हळूहळू तुम्हाला समजेल. जसं आपण हे बोललो तेव्हा तुम्हाला हे समजेल. आजच्या दिवशी आपण इथे थांबूया. आता पुढच्या वेळेला हा धड्याचा थोडुसा राहिलेला भाग बघू आणि नवा धडा सुरू करू. ठीक आहे मॅम? हा बोला. You can continue for 10 more minutes. 10 more minutes? अच्छा, I do have them क्या? Okay, all right. I thought के time is up. All right. तो फिर very good. I still have time. तो मेरा पूरा लेसन हो जाएगा. Great. चलो मस्तच. चला, हा जो राहिलेला भाग आहे हा आपण आता करूया. ग्रेट. मला असं वाटलं होतं की तो पुढच्या वेळेला घ्यावा लागेल. चलो आजच करून टाकू लगेच, फास्ट फॉरवर्ड मध्ये. गुड. चला, हे कसं काढायचं हे आपण काढूया. के आपली पहिली कक्षा आहे, हा. L दुसरी कक्षा आहे, M तिसरी कक्षा आहे आणि N चौथी कक्षा आहे. मग आता 1 म्हणजे पहिले कक्षाचा नंबर ना, मग 1² N चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर इंटू 2, 2 दुणे 4. नाही, 1 चा स्क्वेअर एकच आहे ना, 1 गुणिले 2 म्हणजे 2. आता आपण इथे लिहूया, हे 2 तर फिक्सच आहे, याचा काही प्रॉब्लेम नाही. दुसरी कक्षा L शेल, 2चा वर्ग किती आहे रे? 2 दुणे 4, 4 दुणे 8, 3. हा, 3चा वर्ग सांगा. 3चा वर्ग 9 आणि 9 दुणे 9 दुणे 18. व्हेरी गुड. आता चौथी कक्षा KLMN, N म्हणजे चौथी कक्षा, 2 गुणिले 4चा स्क्वेअर. सांगा 4चा स्क्वेअर 16 दुणे 32. आता तुम्ही मला सांगा, हा 16 दुणे 32 बरोबर. हे तुमचं केंद्रक आहे. त्या केंद्रकाच्या भोवती पहिली कक्षा, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती काढले होते आपण? 2.
आठवतंय का? दुसरी कक्षा त्याच्यामध्ये अधिक किती काढू शकतो? 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे कुठून आले बघा? हे 2 आहेत, हे इकडे आले. हे 8 आहेत, हे इकडे आले. आता मी आणखीन जेव्हा एक तिसरी कक्षा काढेल त्याचे सुद्धा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये या सर्क्युलर कक्षेमध्ये 8च इलेक्ट्रॉन असतात. म्हणाले आता असं काय? तर त्याचे वेगवेगळे आकार आहेत. हे आपल्याला आता यावर्षी ते पुढच्या वर्षी. म्हणून आपण फक्त के आणि एल या दोनच शेल मधले इलेक्ट्रॉनचे कॉन्फिगरेशन बघणार आहे. ठीक आहे. पुढचा कॉम्प्लेक्स भाग पुढच्या वर्षी येईल आपल्याला. पुढच्या पण नाही, त्याच्या पुढच्या वर्षी. आता मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण आपण बघितले. आता त्यांची ऊर्जा इलेक्ट्रॉनची एकत्रित ऊर्जा कमी असते आणि त्यातील कवचांच्या कमालधारकतेप्रमाणे ऊर्जेच्या चढत्या क्रमानुसार आपण त्यांचे स्थान ते मिळवतात. म्हणजे इलेक्ट्रॉन कसे बसतात तर KLMN मध्ये बघा हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन आहे. के शेल मध्ये 2 ची कॅपॅसिटी आहे, 1 आला. हेलियम मध्ये 2 आहेत, ते 2 झाले. लिथियम मध्ये 3 आहेत, 2 आणि 1. आता याचे 6 आहेत. कसे येतील सांगा बरं मला? इकडे 2 येतील. पहिल्याचे 2 2 2च येणार आहेत. किती पण मी लिहूनच टाकते. 2 2 2. सांगा आता एल शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 6 पैकी 2 इकडे गेले. इथे किती येतील आता? अरे वा, फॅन्टॅस्टिक. नायट्रोजन 7. इथे किती येतील? 5. 5 आणि 2 7 ना. इकडे 2 आहेत. इथे किती येतील? 6 येतील. 8. तर बघा या दोघांची बेरीज इतकी यायला पाहिजे. या दोघांची बेरीज इतकी यायला पाहिजे. आता इथे किती येतील? फ्लोरीनचं रिमूव्हल 7. निऑन 2 आणि 8. बघा याचं अष्टक पूर्ण झालंय. आता सोडियम किती येतील? नाही, हीच तर मज्जा आहे. एल ची कॅपॅसिटी किती आहे? 8. मग इथे येतील 8. मग किती उरले? 2 8 झाले 10 आणि 1 उरलेला इकडे येईल. आता क्लोरीनचे किती येतील? 2 8 आणि इथे किती येतील मग? 7. आर्गॉन 18. 2 8 आणि 8. 2 आणि 10. 10 आणि 8 18. ब्रोमीन सांगा आता. हा 2 8 येतील. बरोबर ना. हे 2 झाले 10. 10 किती झाले? 25. 25 आपल्याला आता इथे पुढच्या ह्याच्यात मांडायचे. 18 येतील. 18 नंतर किती उरले? 19 20 21 22 23 24 25. म्हणजे कळलं? आता हेच आपल्याला संख्या स्वरूपात लिहायचे. 1 इकडे 2 इकडे 2 1. मग इथे काय येईल आपलं? 2 4. असंच 2 5 2 स्वल्पविराम 10. असं करत करत आपण खाली गेलो तर हे काय येईल? 2 8 आणि 8. खालचं काय येईल? 2 8 18 आणि 7. येस, तुम्हाला एकदम परफेक्ट कळले. तुम्हाला सगळ्यांना मी एक स्टार दिलाय का? एकदम बरोबर सांगितलं तुम्ही. त्यालाच म्हणतात मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनिक म्हणजे अणूंचे इलेक्ट्रॉनिक संरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. की तुम्ही त्याला कसं म्हणता? 2 2 2. प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन टाकले तुम्ही ह्याचं ते मापक बरं का. आता आपल्याला खाली आणखी काही गोष्टी आहेत. संयोजा आणि इलेक्ट्रॉन संरूपण आपण आताच बघितलं. संयोजा म्हणजे काय? बाह्यतम कक्षेमध्ये असलेले इलेक्ट्रॉन जे तुमचं अष्टक पूर्ण करते. ते किती आहे? ते तुमची संयोजा. बरोबर. आता खाली हे चित्र पण बघा. आकृती. एका आकृतीमध्ये
5 वेगवेगळे अणू काढलेले आहेत. एक आहे हायड्रोजन, मग आहे हेलियम, मग आहे कार्बन, मग आहे निऑन आणि सोडियम. आपण ह्याच्यातला सोडियम आपल्या अभ्यासाला घेतला होता, बरोबर. आणि असाच आपण क्लोरीन पण काढला होता. कार्बन मध्ये बघा 4च आहेत बाह्यतम कक्षेमध्ये, हेलियम मध्ये 2 आहेत आणि त्याचं द्विक पूर्ण झालंय, हा स्टेबल आहे, आणि ह्याचे 8 पूर्ण आहे, हा पण स्टेबल आहे. यांनाच बिचारांना धडपड करायची आहे, ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला आता काय करावं लागेल, त्यांची रचना बघावी लागेल आणि त्याप्रमाणे विचार करावा लागेल की कशी कशी यांची अभिक्रिया होऊ शकते. आता इलेक्ट्रॉन झाले, संयोजन झाली, आपण हे काढलं बघा वरती दिलेलं, आपण आताच काढलं 3 त्रिक 9 दुणे 18. आता याच्यात एक खूप महत्वाची गोष्ट आहे, निष्क्रिय वायू, त्याला आपण राजवायू म्हणतो, त्यांच्या संयोजक कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, त्यांची संयोजक 0 असते. ते राजवायू आहेत, त्यांच्या नावातच राजेशाही आहे, त्यांना काहीच करायची गरज नाही, भांडायची गरज नाही, बोलायची गरज नाही, द्यायची गरज नाही, घ्यायची गरज नाही. ते सुखी आहेत आयुष्यामध्ये, ते अतिश्रीमंत सुखी लोक आहेत, त्यांच्याकडे आधीपासून आहे, म्हणून ते काहीही कष्ट करायला जात नाही, कारण ते राजवायू आहेत, ते जन्मतः श्रीमंत आहेत, ते स्टेबिलिटी घेऊनच जन्माला आलेले आहेत, त्याच्यामुळे ते निष्क्रिय वायू म्हणजेच राजवायू, त्यांची संयोजक 0 असते, ठीक आहे. आता आपल्याला निष्क्रिय वायू वगळता बाकी सगळ्यांमध्ये आपल्याला त्यांचं रेणुसूत्र बघायचं आणि त्याच्याप्रमाणे विचार करायचा की काय संरचना असेल. आता बघा इथे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे HCl, म्हणजे संयुगाचं रेणुसूत्र आहे HCl मध्ये हायड्रोजन द्रव्याची संयोजक किती 1, कसं हायड्रोजनची, आणि त्याचं संरूपण कसं आहे 1, आणि मग त्याची संयोजा इलेक्ट्रॉन संख्या किती 1, आणि अष्टक ते पूर्ण नाही करणार, तो द्विक पूर्ण करेल, त्याला एकाची गरज. क्लोरीनच्या बाबतीमध्ये HCl मधल्या त्याची संयोजक किती होती आपण बघितलं होतं, क्लोरीनची 1च, आणि त्याचं संरूपण आपण काढलं होतं, बरोबर आहे ना, 2, 8, 7 आपल्या चित्रामध्ये होतं बघा ना, आपण हे काढलं होतं 2, 8, 7, हीच आहे क्लोरीनची संयोजक, हाच येतो क्लोरीन, जी आपण ऑलरेडी काढलेली आहे. आता 2, 8, 7 आणि त्याचं द्रव्यातील संयोजक इलेक्ट्रॉन संख्या 7 आणि अष्टक पूर्ण करण्याकरता लागलेले इलेक्ट्रॉन 1, हे जे आपण मगाशीच बोललो. अष्टक पूर्ण करण्याकरता किती इलेक्ट्रॉन देतात घेतात याच्यावरती अवलंबून आहे की संयोजक किती आहे, बरोबर ना. आता हे संयुग नाहीये, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. हायड्रोजन फ्लोराईड मूलद्रव्याची संयोजक किती 1, कारण हा क्लोरीनच्या खालचा आहे, त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक संरूपण येणारे 2, 8 आणि नाही 2 आणि 7, क्लोरीनच्या पण आधी येतो, त्याच्यामुळे 2 आणि 7. मग आता ह्याच्या मूलद्रव्यातल्या संयोजक इलेक्ट्रॉन संख्या किती आहे त्याची 7, म्हणजे अष्टक पूर्ण करण्याकरता किती पाहिजे 1, संयोजक किती आली 1, ठीक आहे, बरोबर. सांगायचा मुद्दा, तुम्हाला एखादं संयुग दिलं असेल त्याच्या काढून तुम्ही त्याची संयोजक काढू शकता, त्याच्या बाह्यतम कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते शोधू शकता, आणि याच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही त्याच्या संयोजकाचा वापर करून किती बॉन्ड बनवतो ते पण शोधू शकतो. सगळ्या गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत, ठीक आहे. आता ह्या धड्यामधला काही थोडा शेवटचा भाग राहिलाय, तो मात्र आपण पुढच्या वेळेला नक्की करू, थोडासाच आहे, आणि ह्याच्यावरती शेवटचा अणुभट्टीचा एक चांगला मुद्दा आहे, तो आपण पुढच्या वेळेला नक्की बोलू. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की याच्यामध्ये केंद्रकीय ऊर्जा म्हणजे न्यूक्लिअर पॉवर जी काही आहे त्याच्यावरती ही अणुभट्टी चालते, त्याच्या बाबतीत आपण पुढच्या वेळेला नक्की बोलूया. थांबायचं का आपण इथे? बोलूया मॅम, ठीक आहे. आता वेळेत आहोत का आम्ही? चला थांबूया आजच्या दिवशी आपण. ओके, चल बाय बाय.